नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भोसले डी आपल्या सर्वांचं माझ्या स्वरसंवाद या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन कविता घेऊन आलेलो आहे. कवितेचं नाव आहे माझ्या आज्यानं पंजानं. या कवितेचे कवी आहेत शंकर कसबे. शंकर कसबे यांनी या कवितेमध्ये आपल्या पूर्वजांनी शिक्षणाचं महत्त्व जाणलं होतं आणि महत्त्व जाणून आपल्या नव्या पिढीला त्यांनी शिकवलं आणि त्यांच्याविषयीची कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी कवी शंकर कसबे यांनी माझ्या आज्यानं पंजानं ही कविता लिहिली आहे. हीच कविता मी आज विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माझ्या आवाजात ऐकवणार आहे. तर चला कवितेला सुरुवात करू. माझ्या आज्यानं पंजानं रोज इनल्या येसनी, तुझ्या मातले गोरपे तवा करीती पेरणी, तुझ्या मातले गोरपे तवा करीती पेरणी. माझ्या आज्यानं पंजानं किती इनल्या गोफणी, तवा नेमान चालते तुझ्या रानाची राखणी. माझ्या आज्यानं पंजानं रोज वळली चराट, पाट भरून वायाची तुझ्या रानातली मोट, पाट भरून वायाची तुझ्या रानातली मोट. माझ्या आज्यानं पंजानं रोज इनल्या र बाजा, येतो दमून रे घाळ्या पाट टेकवितो राजा, येतो दमून रे घाळ्या पाट टेकवितो राजा. माझ्या आज्यानं पंजानं रोज वळल्यात कान्या, तुझ्या दुबत्या म्हशीला रोज बांधाया दावण्या, तुझ्या दुबत्या म्हशीला रोज बांधाया दावण्या. माझ्या आज्यानं पंजानं पोर घातली साळला, कष्टकऱ्याच्या जिन्याला दिस सोनियाचा आला, कष्टकऱ्याच्या जिन्याला दिस सोनियाचा आला. विद्यार्थी मित्रांनो, माझी जर ही कविता तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या स्वरसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय करमाळी.